मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. मनुष्याकडं कितीही पैसे असू देत, राजा असू दे, सरदार असू दे, पुढारी असू दे, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये राजा असू दे, आताच्या काळामध्ये म्हणजे राजकीय पुढारी असू दे, नाहीतर आणि कोणी असू दे, नाहीतर आणि कोण, करोडोपती असू दे, अरबोपती असू दे. याच्यामध्ये मनुष्याला ज्या वेळेला पैशामध्ये मनुष्यकने मोठा होतो, त्यावेळेला विचारणे केला जातो तो त्याच्या भौतिक सुखाचा. लोक विचार करतात, ही व्यक्तीकडे एवढा पैसा आहे, एवढं सगळं आहे, ऐश्वर्य आहे, म्हणजे ही व्यक्ती खरोखर सुखी आहे. एखादा उच्च पदाचा अधिकारी आहे, कोणत्याही लाईन मधला, तर आपण त्याची हैसियत बघून, त्याचं ऐषाराम बघून आपण म्हणतोय की ही व्यक्ती सुखी आहे. आपला इथंच गोंधळ होतो. व्यक्ती किती वयाची आहे याला इथं किंमत नाहीये. तर व्यक्तीच्या मनामध्ये जे काही भावना आहेत, व्यक्तीच्या मनामध्ये ज्या काही आशा आकांक्षा आहेत, त्याला एखाद्या गोष्टीबद्दलची जी ओढ आहे, याच्याबद्दलचा की नाही महत्वाचा प्रश्न आला. जर का त्या व्यक्तीकडं खूप पैसे आहेत, पण त्या व्यक्तीला जर का वैवाहिक सुख नसेल, तर सचिन साहेब कोणाला तरी माहीत चालू आहे. वैवाहिक सुख नसेल तर जे त्याच्या भोवतीचं जी काही ऐहिक सुख आहेत, ऐशोआराम आहे, हा सगळा फेल होतो. मनुष्याच्या आयुष्यामध्ये हे सुख असेल तरच तो सुखी होतो, नाही तर सुखी होत नाही. मग ती व्यक्ती गरीबातली गरीब असू दे, गरीबातली गरीब असू दे, त्याला वैवाहिक सुख असेल, सेक्शुअल लाईफ जर चांगल्या पद्धतीने मिळत असेल, तर त्याला बाकीच्या सुखाची काही गरज असत नाही. मग आज वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात, वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न उपस्थित ज्योतिषी करतोय. प्रश्न उपस्थित करणारा कोण आहे? ज्योतिषीच आहे. की हा बाबा की नाही इतकं की नाही काय, म्हणजे डॉक्टर पोळ एवढं की नाही त्याच्या नावानं की नाही त्या सेक्सच्या नावानं का बोंबला लावलाय, त्याला की नाही तो विषय एवढा की नाही का प्रामुख्याने पुढे गेला आहे. या शनीच्या की नाही योगाला, मग गुरु शुक्राच्या योगाला शुक्र की नाही प्रणयाचा कारकच नाही म्हणतोय. ही काय भानगड आहे? मी म्हणत नाहीये, हे शास्त्र म्हणतंय. आणि शास्त्रामध्ये पैलू म्हणतात. जे पैलू पुन्हा मुंबईचे ज्योतिषी रती महारथी बुजुर्ग, कोण बुजुर्ग, जे आताची जी म्हातारी ज्योतिष आहेत नाही, ती ज्योतिषी ही विसरलेत. आणि विसरल्यामुळं त्यांनी काय केलेत, पारंपरिक ज्योतिषाकडनं केपीकडं टॅरोकडं, टॅरोकडनं अंकाकडे, का अंकातनं नाही लाल किताबकडे, असं नाही पळत सुटलेत. आणि हे पळता पळता नाही म्हातारे झालेत. मी फार विचार करून बोलावलं, लक्षात ठेवायचं. त्यांना जर नाही माझ्यावरती केस घालायचे तर बिंदास घाला. तुमच्याच आयुष्यामध्ये काय गोंधळ चाललाय ते बघा. आवाज ऐकायला येतो ना?
तुमच्याच आयुष्यामध्ये काय गोंधळ चाललाय बघा. लग्न पत्रिका जमवती वेळी आम्ही मंगळ बघतोय, गुण बघतोय, शुक्र बघतोय आणि लग्न करतोय. लग्न झालं की बरोबर पोरगीकडे 4 दिवस येत्या आणि पोरगी निघून जाते. नाहीतर महिना, 6 महिने, वर्षभर बघत्या आणि निघून जात्या. का? ज्यावेळेला त्यांचा प्रॉब्लेम समोर येतोय, प्रॉब्लेमचा विचार त्यांनी केला जातोय, त्यावेळेला त्यांचा प्रॉब्लेम कुठनं सुरुवात होतोय? त्यांचा प्रॉब्लेम हा बेडरूमपासून सुरुवात होतोय. मग बेडरूम काय आहे? तुम्ही म्हणाल की नाही हे असला विषय की नाही चर्चेचा करा. अरे असला विषय चर्चेचा जर केला नाही आणि जर तुम्ही विचार की नाही केला नाही, तर मग तुम्ही हिंदू संस्कृतीची की नाही काय म्हणून चा अभ्यास केला? तुम्ही हिंदू संस्कृतीचा अभ्यासच केलेला नाहीये. आमच्या मंदिरावरती शिल्प जी आहेत ती त्या पद्धतीची आहेत. मंदिरासारख्या ठिकाणी जर ती शिल्प तशा प्रकारची आहेत, का बाबा आहेत? त्या लोकांना खूळ लागलं होतं मंदिरावरती शिल्प त्या पद्धतीची करायला? आ, ह्या ठिकाणी म्हणजे भारतामध्ये याचं शिक्षण दिलं जात होतं. लहान मुलींना कसं वागायचं असतंय, हे सांगितलं जात होतं. आणि हे कोण करत होतं? तर घरातल्या बायकाच करत होत्या. तिची आई, तिची आजी, काकी म्हणजे ज्या काही बुजुर्ग ज्या बायका आहेत, ते त्या मुलीला सगळं समजावून सांगत होत्या. आणि मग तिचं जीवन सुरू होत होतं. पण त्यावेळेला ही की नाही पत्रिका बघितली जातच होती. त्यावेळेला मंगळ बघितला जात नव्हता. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला की नाही ती जोडी सुखी व्हायची, सुखी असायची. मग त्यावेळेला बायका म्हणायच्या, की मला 4 पोरं झाली तरी मी नवऱ्याचं तोंड बघायला नव्हतो. मग त्यांच्यामध्ये अबोला होता असा भाग नाहीये. पण त्यांचं ते लाईफ व्यवस्थित होतं आणि त्यातून त्यांनी आनंदी होतं. म्हणून ती जोडी कधीही तुटायची नाही. आज देखील मानसशास्त्र काय सांगतंय? ज्या जोडप्यामध्ये हायली ॲडजस्टेबल सेक्शुअल रिलेशन आहे, ते जोडपं कधीही डिव्हाईड होत नाही. फक्त सेक्स म्हणजे वैवाहिक जीवन असं नाही, ही त्याच्या पुढची गोष्ट आली. एखादं जोडपं आहे, लग्न झालं, 2-4 वर्षानं त्याचा की नाही त्याच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला. काहीतरी डॅमेज झालं. त्याच्यापुढं की नाही त्याला सेक्स लाईफ घेता येत नाहीये. म्हणून ती मुलगी त्या मुलाला सोडून जात नाही. ही आपल्याला शेकडो उदाहरणं आपल्याला समाजात दिसतील. म्हणजे इथं सेक्स आला का? नाही. ती पूर्वीची जी अटॅचमेंट आहे, ती अटॅचमेंट त्यांना की नाही जीवनभर की नाही साथ देते. पण त्याच वेळेला ही अटॅचमेंट नसेल, ही जर अटॅचमेंट येणारी नसेल, झालेली नसेल, तर ते जोडपं मात्र डिव्हाईड. मग ह्या ठिकाणी जे योग आहेत, ते योग इथं महत्वाचे आले. आणि हे योग जर असतील, तर त्या जोडप्याला वैवाहिक सुखामध्ये प्रॉब्लेम येतो. मग आता हे योग जे आहेत, हे योग दोघांनाही तसेच असले तर? सगळा अंधारच आहे. मग त्या ठिकाणी की नाही पत्रिका कशा पद्धतीने मॅच मेकिंग करायची, ही गोष्ट ज्योतिषानं ठरवायची असते. मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, खूप अजून काही गोष्टी आपल्याला बोलता येतील. मग ह्या गोष्टी ज्यावेळेला आपण विचार करतोय, त्यावेळेला ह्या ठिकाणी
या सुखाचा विचार केला गेला. तुमच्या हिरे, माणिक, जवाहीर किंवा बाकीच्या गोष्टीचा काही नाही. शयन कक्ष हा एक विषय तितकाच महत्वाचा आहे. घरामध्ये बेडरूम असणं आणि ते बेडरूम म्हणजे प्रत्येक घरामध्ये लहान असलं तरी सुद्धा तेच आणि मोठं असलं तरी तेच, राजवाड्यात असलं तरी तेच. बेडरूम म्हणजे बेडरूम. ही बेडरूम मध्ये तो व्यक्ती गेल्यानंतर म्हणजे ती जोडपं गेल्यानंतर त्यांना जगाचा विसर पडला पाहिजे, अशी त्याची आयाची रचना आहे. कशाची रचना आहे? आयाची रचना आहे. हे जे आपले आये झालेले आयाकने आपण करतोय. आया आता कोण बघतच नाहीये. तुम्ही नुसतं बघितलं जाते काय? ईशान्येला संडास आहे काय? देवघर कुठं आहे काय? त्या देवघरात कुलदेवी आहे की नाही हे बघितलं जात नाही. काय बघायला पाहिजे, काय नाही त्याचा विचार नाही. अरे हो, पण त्या घरामधलं जे बेडरूम आहे, हे राजा म्हणजे सिंह आयावरती आलं पाहिजे. जेणेकरून त्या ठिकाणी ते जोडपं राजासारखं राहील. तिथं तिथं काय म्हटलं पाहिजे त्यानं, "दुनिया जाए फाड में." असं म्हटलं पाहिजे. आणि त्या आयामध्ये तिथं तसंच होतंय. आणि समजा तो आया जर लक्ष्मीवरती आला तर? तो जगाच्या पैशाची चिंता तिथं करत बसेल. म्हणजे नवरा-बायकोचं बोलणं सुद्धा होताना सगळी देण्या-घेण्यातनच होतील. मग त्यावेळेला सगळं गणित चुकून बसेल. म्हणजे ह्या ठिकाणी पूर्वंपार आपल्याकडे विचार इतका केला गेलेला आहे. कशा पद्धतीनं शास्त्राची निर्मिती झाली, त्याच्यामधले योग बघितले गेले, हे महत्वाचं आहे. आता मी सेक्सचा कारक पुरुषाच्या बाबतीत सेक्सचा म्हणजे हे योग आहे ते स्त्रीला आणि पुरुषाला दोन्हीला कारक आहे. नपुंसकाला कारक नाही आहेत. नपुंसकाचे योग वेगळे आले. स्त्रीला आणि पुरुषाला मी सांगितलेले योग आले. आता ज्या वेळेला एखाद्या पत्रिकेमध्ये सेक्सची कल्पना नाहीये. ते सुख नाहीये. त्यावेळेला त्या जोडप्याला कशा पद्धतीची जोडी जमवायची हे ज्योतिषानं ठरवायचं असतं. गुण भोगून नव्हे. पहिली एक गोष्ट लक्षात ज्योतिषानं काढली पाहिजे. मंगळ म्हणजे सेक्शुअल ताकद बिलकुल नाही. मंगळ शुक्र म्हणजे अति सेक्सी भावना बिलकुल नाही. आता शरीरशास्त्राप्रमाणे ज्यावेळेला आपण विचार करतोय, त्यावेळेला डोक्यापासून तळव्यापर्यंत जर तुम्ही माप घेतला आणि तिचे समान 2 जर भाग केला, तर तिचं बरोबर माप कसं येईल? डोक्यापासून कमरेपर्यंत आणि कमरेपासून तळव्यापर्यंत करेक्ट येईल. पुरुषाच्या शरीरामधला हा जो म्हणजे पेनिस आणि टेस्टिकल हे 2 जे म्हणजे हे जे आहेत, हे मात्र खालच्या भागामध्ये येतात आणि स्त्रीमध्ये वरच्या भागामध्ये येतात. आणि याच्यामध्ये फरक कुठला पडतोय? धनूमध्ये म्हणजे स्त्रीच्या ह्याच्यामध्ये धनूमध्ये गर्भाशय पडतंय. आणि मकरेमध्ये पेनिस आणि टेस्टिकल पडतात. ज्याची अधिपत्य कोणाचा आहे? शनीचा आहे. मकर, कुंभ आणि मीन. 3च राशी या खालच्या ह्याच्यामध्ये पडतात. आणि जो काही सेक्सचा कारक आहे, त्याच्यामध्ये आपण मागं आपले एपिसोड आहेत. ॲक्टिव्ह आणि अनॲक्टिव्ह. पुरुष हा कधीही ॲक्टिव्ह आहे आणि तो ॲक्टिव्ह झाल्याशिवाय सेक्सचा आनंद घेऊ शकत नाही. हे तितकंच महत्वाचं आहे. खूप गोष्टी माझ्याकडे चॅनलवरती मी ह्याच्यापूर्वी बोललेलो आहे. याच्यावरती आजचा विषय तो म्हणजे आहे. म्हणून मी ग्रहांचे योग सांगितलेत. त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा. इतर माहितीसाठी तुम्ही माझे इतर एपिसोड बघितला तरी चालेल.
आणि समजा जर तुम्हाला काही शंका जर असेल, तर तुम्ही मला WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला कॉल करेन किंवा मेसेजवरती तुम्हाला त्याचं उत्तर देईन. धन्यवाद.